मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण धानाच्या बोनसच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आपल्याकडे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. धान बोनस वाटपासंदर्भात जो निर्णय होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती, त्याचबरोबर धानाचे चुकारे जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाटप होण्याचे सुरू झालेले आहे, त्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर इथं स्वागत आहे कृषी चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, धान बोनसचं जे टॉपिक आहे, गेल्या हिवाळी अधिवेशनापासून हा टॉपिक रंगलेला आहे. त्यात मित्रांनो धान बोनस वाटप होईल का नाही असं शेतकऱ्यांना वाटत होतं. फायनली मित्रांनो, जे पावसाळी अधिवेशन चालू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्याकडे जी अपडेट आलेली आहे त्यानुसार आज धानाच्या बोनस संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येणार आहे. म्हणजे आज धानाच्या बोनस संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. आणि आजपासून ते 5 जुलैपर्यंत ही माहिती म्हणजे आता हा विषय टॉपिक छेडला जाणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये आणि त्या अंतर्गत 5 जुलैपर्यंत यावर महत्त्वाचा निर्णय देखील होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बघायचं झालं तर 82 कोटी रुपयांची जी धानाची जी चुकारे आहेत, ती देखील वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या आठवड्यामध्ये हे धानाचे चुकारे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. जवळपास 11,028 शेतकऱ्यांच्या खात्यावर हे धानाचे चुकारे हे वाटप होणार आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 82,68,44,536 रुपयांचा जे निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि या आठवड्यामध्ये किंवा असं सांगण्यात येत आहे की आजपासूनच आज इव्हनिंगपासून हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील. परंतु या आठवड्यामध्ये हे धानाचे चुकारे जे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बाकी होते यांच्या खात्यावर वितरित होऊन जातील. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, धानाची बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वाटप होण्याचे संकेत दिसून येत आहेत आणि लवकरच तुम्ही जर धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्या देखील खात्यावर ही रक्कम लवकरच वितरित होऊ शकते. कारण आजच्या पावसाळी अधिवेशनाचा जो टॉपिक रंगणार आहे तो धानाच्या बोनस संदर्भात महत्त्वाचा टॉपिक रंगणार आहे आणि त्या अंतर्गत जो निर्णय होईल तो 5 जुलैपर्यंत निर्णय हे जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे. तर ही होती छोटीशी आणि महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.